केलं. आधी आम्ही याला पाणी आणि बेकिंग सोडामध्ये उकळलं. मग उकळल्यानंतर आम्हाला असे तंतू भेटले. हे सेल्युलोज तंतू आहे, कागदाचा मुख्य घटक. मग या तंतूंना आम्ही मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये ब्लेंड केलं आणि मग आम्हाला असा लगदा भेटला, पल्प भेटला. मग या पल्पला आम्ही पाण्यासोबत मिक्स केलं, जसं इकडे केलं आहे, आणि चाचणीने त्याला गाळून घेतलं अशा कपड्यावर. मग हे असंच मग सुकल्यानंतर 1-2 दिवसानंतर आम्हाला असा पेपर भेटतो, टच करू शकतो. हा नॉर्मल कागदापेक्षा थोडा मजबूत असतो. ह्याच्यावर आपण लिहू पण शकतो, जसं इकडे आम्ही लिहिलेलं आहे. हां प्रोसेस करता येईल, मजबूत आहे. हां प्रोसेस करता येईल, नॉर्मल पेपर सारखं, फक्त थोडा मजबूत. झाडाची कोणी साल काढली नाही हे वेस्टच आहे, कारण कापणीनंतर जे उरलेलं गवत ते आहे. मग याच लगद्याला जर आपण चिकन मातीसोबत मिक्स केलं आणि अशा साच्यामध्ये त्याला टाकलं आणि सुकून दिलं तर आपल्याला असे इको ब्रिक्स भेटतात. हे बांधकामसाठी, पर्यावरणपूरक बांधकामसाठी. ही बेक्ड आहे आणि हिला बेक नाही केले. म्हणजे बेक केली तर बेक केली असते ती वॉटरप्रूफ आणि अर्थक्वेक प्रूफ असते. आणि ही फक्त अर्थक्वेक प्रूफ आहे. हे काय करतं, जे व्हायब्रेशन्स आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. मुंबई सेंट्रल. नाव आणि शाळेचं नाव सांगा. माझं नाव जैत्र भाबड आणि मी 6वीत शिकतो. माझ्या शाळेचं नाव BJPC इन्स्टिट्यूशन.